भगवान विष्णू आपल्या पंचजन्य शंखावर अतिशय प्रेम करत. तो नेहमी त्यांच्याजवळ असे. परंतु एकदा विष्णूंनी पाहिले की त्यांचा शंख गायब झाला आहे. ते अतिशय चिडले व त्यांनी आपली दैवी शक्ती लावून शंखाचा शोध सुरू केला. कित्येक ठिकाणी शोध घेतल्यानंतर त्यांना एक दिवस दूरवरून परिचित शंखनाद ऐकू आला. त्या स्वरामागे ते चालत गेले आणि थेट कैलास पर्वतावर पोचले. तिथे त्यांनी पाहिले की गणेश स्वतःच तो शंख घेऊन आनंदाने निनाद करीत आहेत. विष्णूंनी विनंतीपूर्वक गणेशास शंख परत देण्यास सांगितले, परंतु गणेशाने हसतच नकार दिला. यावर विष्णू भगवान शंकरांकडे धावले व सहाय्य मागितले. शंकरांनी शांतपणे सांगितले, गणेशाची इच्छा कुणीही मोडू शकत नाही. तुला जर शंख परत हवा असेल तर तू त्यांची पूजा कर. विष्णूंनी नम्रतेने शंकरांचा सल्ला मांडला. त्यांनी पूर्ण भक्तिभावाने गणेशाची विधीपूर्वक पूजा केली. विष्णूंच्या त्या भक्तीने प्रसन्न होऊन गणेशाने अखेर शंख परत दिला. ही कथा गणेशाच्या खेळकर व विलक्षण लीलामयी स्वभावाची साक्ष देते. तसेच ती आपल्याला शिकवते की महान विष्णूसुद्धा अहंकार बाजूस ठेवून नम्रतेने गणेशाची पूजा करण्यास कमी पडले नाहीत. धन्यवाद.